आता आम्ही आलोय आमच्या गावाला मोहडीला आलोय आणि रस्त्याने भरपूर असा पाऊस होता आणि इथं पण आता पाऊस चालू आहे. आणि आत्तापासून कामाची रुटीन तुम्हाला परत मी तुमच्यापर्यंत शेअर करते. पोरं बघा घरी आल्यावर खुलले लगेच. त्यांना तिथं जसं काही लई त्रास होत होता. लगे इथं खेळायला लागली. भक्तीन तिथं घरी शिन्नरला त्रास द्यायची. आम्ही केली मस्त शेवायची मॅगी गरम गरम आणि पोरांना खायची होती. आणि आता बघा सगळेजण मस्त खायला बसलेले. आणि त्याच्यानंतर मग मला परत वावरात काहीतरी काम आहे तुम्हाला दाखवते काय काम. तर पॉली हाऊसमध्ये चालू आहे आता छाटायचं काम. मी आले आणि बा इथं वावरात छाटायला आल्या होत्या. तर आता जो मोठा प्लॉट आहे तो छाटायचं काम चालू आहे. अर्धा पहिले छाटलेला आहे आणि अर्धा जो बाकी राहिला तो छाटायचं काम चालू आहे. आणि जे पुढं गोंडे गोंडे उरले ते मी सगळे गोळा करते जेणेकरून ते माल बॉक्समध्ये मग निघून जाईल आणि त्याचा चांगला प्रकारे उपयोग होईल. अशा प्रकारे मी सगळे गोंडे गोंडे गोळा केले. आणि तुम्ही बघू शकता आता बाया पण इथं छाटायला आलेले आहे. तर सर्वजण आता वावरात दिसू राहिले. बाहेर पाऊस चालू आहे त्याच्यामुळे पॉली हाऊसमध्ये काही ओलं व्हायचा प्रश्न नाही आहे. मध्ये मस्त काम चालू आहे. आणि पहिला प्लॉट जो छाटलेला आहे तो पण मी तुम्हाला दाखवते. अर्धा जो छाटलेला आहे तो चला बघू. तर तुम्ही बघू शकता आता हा जो जिप्सो छाटलेला आहे तो छान असा फुटला आहे. आणि आता याची विरळणी करायची काही दिवसांनी. तर बघा चांगला असा फुटला आहे. त्याच्यावर आता पावडरी वगैरे आता 8-10 दिवस राहिले माहेरी. आणि आता आपले रोजचे शेतीचे कामं परत सुरेख चालू करायचे. आणि बघा आज माणसं पण कामाला आहे कारण छाटायचं पण होतं आणि बाकीचे पण कामं असतात त्याच्यामुळं 4-5 माणसं कामाला आहे आपल्याकडं. आणि तर बघा इथं चालू होतं बायांचं काम करायचं काम. नाही ते सासूबाई टाकीत होत्या पालक कारण त्यांना असं जागजागी पालकाची भाजी ते आपली घरापुरती खायपुरती टाकायला आवडत राहतं. कोथिंबीर असं काही पण धने वगैरे लावत राहता. तर त्यांचं चालू होतं काम. आणि नंतर मी सर्व फांट्या गोळा केला आणि म्हटलं चला तेवढाच एक बॉक्स निघाल. मग आम्ही ती पॅकिंग करून घेतली आणि पॅकिंग केल्यानंतर मग आता लगेचच बॉक्स भरायचं आहे. तर थोडंसं होतं तर सगळं जुळून वगैरे घेतलं आणि मग मोजून असा 30चा एक बॉक्स निघाला. आणि वरती परत 15 बंडल निघाले. म्हणजे बाया छाटायला आल्या पण तरी पण आम्ही ते राहिलेलं गोळा केलं. त्याचा आपल्याला नक्कीच मजुरी तरी फिटली. एवढं गोळा केलं मी तेवढं. आणि त्याचा लगेच बॉक्स भरायचा आहे. तर अवधूत बोलतो तर आई मी बॉक्स आणायला जाऊ का. म्हटलं जाय बॉक्स आण. मग त्याच्यानंतर लगेच आपण बॉक्स भरू आणि परत गुलाबाच्या वावरात राऊंडअप मार. बॉक्स आण लवकर चाल भरायचं आहे मला. हळू ये. एकच होता ना तिथं म्हणजे मग पसारा आवरून जाईल. एकच भरायचं आहे. चांगले नाही काढायला आपण. आणि घरचं सगळं काम आवरलं जिप्सोचं. आणि आता आम्ही आलो दुसऱ्या मळ्यामध्ये जिथं आम्ही बटाईने वावर करतो तिथं गुलाब लावायचा आहे. त्याची तयारी करायची आम्हाला आता. तर बघा आता झाली कामाची सुरुवात. आणि आता आम्ही आलो तणनाशक मारायला. इथं गुलाब लावायचं आहे. वावर रेडी आहे पण जागजागी गवत दिसतंय. त्याला सर्वीकडे आधी तणनाशक मारून घ्यायचं. त्याच्यानंतर मग मोकळं वावर होईल आणि मग आपल्याला गुलाबाची लागवड करायची. तर हुंड्या पण आल्या मी तुम्हाला हुंड्या पण दाखवते. गुलाबाच्या हुंड्या कशा आहे त्या पण तुम्हाला मी दाखवते. तर तुम्ही बघू शकता आता गुलाबाच्या हुंड्या आणलेल्या आहे. गाडी खाली करून हुंड्या सर्व व्यवस्थित रचून ठेवलेल्या आहे. आणि बघा अशी गुलाबाची हुंडी असते. आता मी तुम्हाला पूर्ण लागवडीपासून पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे आम्ही गुलाबाची लागवड कशी करतो. तर बघा छान असं मस्त डोळ फुटलेलं आहे थोडासा त्याला. आणि अशा हुंड्या तयार आहे. तर बघा अशा रचून ठेवल्या लाईनीमध्ये सगळ्या पिशव्या पॅक आहे. आणि जेव्हा आपण लावतो तेव्हा ही पिशवी कट करायची आणि मग हुंडी लावायची. तर बघा आता हुंड्या रेडी सगळं रेडी. आता फक्त वावर राऊंडअप मारायचा आणि लगेच हुंड्यांची लागवड आपल्याला करायची आहे. तर 2-3 दिवसामध्ये लागवड आपली होणार आहे कारण चांगल्या प्रकारचा पाऊस पण पडला. जसं पाणी पाहिजे आपल्याला तसं भेटलेलं आहे. आणि छान असं मस्त बेड वगैरे वल्ले झालेले पण जरा जास्तच वल्ले झालेले. पण असं काही टेन्शन नाही. छान अशी मस्त आपण लागवड करू. आणि बघा हुंड्या अशा मस्त रचून दिलेल्या आहे. त्याच्यावर पावडर वगैरे काही पण मारता येईल कारण की त्याला पावडर पण मारायला लागते. जरी हुंड्या रचून दिल्या जरी असं नाही का त्या लावल्या आणि मग पावडर मारायच्या आधी पण त्याला पावडर मारायला लागते.
शान लय हुशार आहे. गवत तर दाटले झाले हो, काय करणार एवढा पाऊस पडला तर. मग ते वरचं खांड पूर्ण मारलं होतं, हेच राहिलं होतं का? वरती तर किती दाट गवत झाले. आता इथं वर याच्यात काहीच लावायचं नाही, ते झेंडू बेंडू काहीच आहे की नाही, मोकळंच ठेवायचं. हां इथं एक बेड होऊन झाला आपल्याला. मग मारलं हिरवं मधलं मारलं, हां तेवढं मारलं बंद पडलं. पिटरला बोलवलं एक तास झाला. हरळीला जास्त दाटच मारा तेव्हा ते मरल. इथं खरंच एक बेड होईल मस्त. 2 व्हायला 1 लाईन 2 लाईन लागल. तर मी आता नळी ओढून राहिले आणि बघा चिखलातून चालता पण येत नाही, पाणी तुंबलंय सऱ्यांमध्ये आणि चालायचं अवघडच आहे. पण हळूहळू चालून नळी ओढायची, कारण नळी पण अटकते. मग एकच जण राऊंडअप मारते आणि एक जण नळी ओढते. बघा पडायची पण भीती चिखलामध्ये. असं असतं शेतकऱ्याचं जीवन. तर आता संध्याकाळचे 6:30 वाजले आणि आता आम्हाला जायचं आहे घरी, कारण स्वयंपाक वगैरे करायचा. आणि आता अर्धा राऊंडअप खालचं मारलं आहे, दोन्ही वावरात म्हणजे 2 खांडात मारलं आहे. वरचं आता उद्या सकाळी परत मारलं यायचं आहे. तर चला आता इथं व्हिडिओची एंड करते मी. तुम्हाला परत उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये काय करायचं आहे आम्हाला ते तुम्हाला मी शेअर करेल.